पुढची बातमी पाहूया। सध्या निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू असताना मात्र राज्यातील काही भागांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चव्हाट्यावरती आलाय। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना घरी पैसे असे आरोप निलेश राणेंनी केलेला आहे। तर अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला सुद्धा केलेला आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या निवडणुकांचं बिगुल आज ना उद्या वाजेलच। मात्र जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे, अशामध्येच स्थानिक लेवलला महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा झुंपल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे कोकणात निलेश राणेंनी भाजपच्या उमेदवाराचा पर्दाफाश केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघजी। अवधूतजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार। महायुतीमधल्या आपण बातम्या बघतोय, जनरली आपण बघतोय की मवियामध्ये सुद्धा चित्र निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, प्रचार सुरू आहे। स्थानिक लेवलला असं काय होतंय की पूर्णपणे एक हमरीतुमरीवरती वातावरण आलेलं आहे, एकमेकांची गचंडी पकडण्यापर्यंत यांची मजल जाते, काय वाटतंय? खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही शिवसेनेचे जे नेते किंवा प्रवक्ते इथे आलेले आहेत त्यांना विचारला पाहिजे, कारण आमच्याकडनं असं काहीच झालेलं नाही। हम्म, सिंधुदुर्गचा विचार करत असताना सिंधुदुर्गमध्ये जे काही 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि जो एक लोकसभेचा मतदारसंघ आहे, लोकसभेमध्ये नारायण राणे आहेत, स्वतः खासदार आहेत। नितेश आणि निलेश हे दोघंही आमदार आहेत, नारायण राणेंचे पुत्र आहेत। हम्म, आणि त्यानंतर एके ठिकाणी दीपकभाई केसरकर आहे। अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं असतं तर वेंगुर्ला असो, सावंतवाडी असो किंवा कणकवली, कुडाळ, अगदी मालवण असो, सर्व नगरपंचायती आमच्या ताब्यात आल्या असत्या। परंतु काही जणांचा अतिशय मोठा हट्ट असतो आणि त्या हट्टापायी आपलीच ताकद मोठी आहे असं दाखवण्यासाठी काही जणांनी प्रयत्नपूर्वक या युतीमध्ये खोडा घातलेला असा मला दिसतो। मी सिंधुदुर्गचा रहिवासी आहे, तिकडचा भूमिपुत्र आहे, म्हणून तिकडचं राजकारण अतिशय हम्म, जवळून मला माहिती आहे, म्हणून मी हे सांगू इच्छितो। हम्म, पहिली गोष्ट, आज तुम्ही ज्या रेडची गोष्ट करता हा ते हा विजयजी कोण आहेत? ते हम्म, विजयजी हे हम्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3ऱ्या पिढीचे स्वयंसेवक आहेत। हम्म, हम्म, स्वतः उद्योजक आहेत, अनुसूचित जमातीतले आहेत, हम्म, रोहिदास समाजातले आहेत आणि त्यांचा मूळ व्यवसाय हा चप्पल बनवण्याचा आहे। आणि फुटवेअर बनवणं, चामड्यापासूनचे चपला बनवणं हा हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे। कालांतराने ते व्यवसायाने बिल्डर झाले, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर झाले। बर अशा वेळी एखाद्या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरकडे, ज्याला दर 15 दिवसानंतर आपल्याला मजुरांना पगार द्यावा लागतो, कित्येक वेळा आपल्याला गावागावात जाऊन जे चामडं विकत घ्यावं लागतं, त्या चामड्यासाठी आपल्याला रोहिदास समाजातील लोकांना कॅश द्यावे लागतात। अशा प्रकारची हिशोबात असलेली कॅश घरामध्ये बाळगणं हा मुळीच गुन्हा नाहीये। ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी या कॅशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून दाखवावा। घरामध्ये कॅश आहे, आज माझ्या घरामध्ये 25 लाख रुपये आहे समजा, हम्म, तर ते काय गुन्हा झाला का? माझ्या घरामध्ये असलेली कॅश ज्यावेळी मी अनधिकृत कामासाठी वापरीन, बाहेर नेईन आणि तिकडे कोणीतरी पकडली तर मला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल। पण हम्म। मूलतः कुठच्याही वॉरंट शिवाय, कुठच्याही पोलिसांच्या थ्रू न जाता अशा पण ऐका ना प्रकारे एका दलित अवधूतजी, समाजातील मी जर चुकत नसेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी आमदार निलेश राणे असं वक्तव्य करतात एका बैठकीमध्ये। ते असं म्हणतात की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या सिंधुदुर्गामध्ये येत आहेत आणि ते पैसे वाटण्याचा आरोप त्यांनी थेट केलेला आहे। याकडे कसं पाहता आपण? अहो, त्या निलेश राणेंची सटकलेली आहे। हां, हा मनुष्य निलेश राणे हे आमदार स्वतः हे भस्मासूर झालेले आहेत। हां, ज्या भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवर हे मालवणमधून निवडून आलेले आहेत, त्याच भारतीय जनता पक्षाच्या मुळावर उठलेले आमदार आहेत। हे आमदार लोकसभेमध्ये हरले। लोकसभेमध्ये हरले, हे कित्येक वर्ष विजनवासात होते। भारतीय जनता पक्षाच्या या महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या हातापाया पडून हं, त्यांनी शेवटी मालवणमधनं शिंदे गटाकडनं तिकीट घेतलं। शिंदे गटाला म्हणे आदरणीय एकनाथजी शिंदेना आम्ही सांगितलं, ठीक आहे लढवा यांना तुमच्या ह्याच्यातनं। हं, खरं म्हणजे ते भारतीय जनता पक्षामध्ये होते कालपर्यंत।
कालपर्यंत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे भारतीय जनता पक्षामध्ये होते. स्वतःच्या स्वार्थासाठी हे भारतीय जनता पक्षातनं हम्म, तिकडे हम्म, गेलेले आहेत. अशा हम्म. माणसावर किती विश्वास ठेवायचा? बर. जो मनुष्य शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जातो, काँग्रेसमधनं स्वतःचे पक्ष स्थापन करतो, स्वतःच्या पक्षातून नंतर मग भाजपमध्ये येतो आणि केवळ तिकिटासाठी आता शिवसेनेमध्ये जातो. आणि हम्म. मला आधी तुम्ही सांगा, एका अनुसूचित जाती जमातीतल्या माणसाने ज्याने स्वकष्टाने आपला धंदा उभा केलेला आहे, मालवण सारख्या अतिशय मागास भागामध्ये धंदा उभा केलाय, व्यवसायाने तो व्यावसायिक झालेला आहे. अशा माणसाला केवळ त्याचा व्यवसाय डोळ्यात भरतो म्हणून आणि त्याचं व्यावसायिक खच्चीकरण करण्यासाठी हम्म. त्याच्या घरामध्ये पोलीस घेऊन जाणं, अनधिकृतरित्या घेऊन जाणं. मी तर म्हणतो की निलेश राणे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा, त्याचप्रमाणे एखाद्याच्या घरामध्ये आपण घुसतो, त्या घुसखोरीचा आरोप लावून यांना आधी यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे. बर. हे आतमध्ये गेलेच कसे? हम्म. एखाद्याच्या घरामध्ये जायचा आहे ना अधिकार आहे. कुठच्या आमदाराला दुसऱ्या कार्यकर्त्याच्या कुठच्याही माणसाच्या घरात जायचा अधिकार आमदाराला दिला कोणी? आमदार कोण मोठी चार शिंग लागून गेलाय का आमदार कोणाच्याही घरात जायचा? कसे काय घुसले एखाद्याच्या घरामध्ये हे? बर. खरं म्हणजे माझा तर असा स्पष्ट आरोप आहे की या पद्धतीने निलेश राणे यांनी त्या विजयजीच्या घरात जाऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून, खंडणी करून त्यांच्याकडनं पैसे लुटण्याचा तर हा डाव नाही ना, या दृष्टिकोनातून पण चौकशी केली पाहिजे. बर. आणि अशी स्टंटबाजी करून निलेश राणे यांच्या हातामध्ये शून्य मिळणार आहे. आम्ही कणकवली, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या चारीच्या चारी नगर पंचायत समित्या आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू. निलेश राणेंच्या हातामध्ये भोपळा लागल्याशिवाय राहणार नाहीये. बर. अवधूतजी, आता तुम्ही एवढं विश्लेषण केलं, मात्र अरुण सावंत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते जरा थोडेसे उशिरा आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले. मी अरुणजी तुमच्याकडे येतो. तुमचं स्वागत आहे खरं तर या चर्चेमध्ये. अवधूत वाघांनी जे काही आता सध्या चाललेलं आहे चित्र, शिवसेना आणि भाजपचे जे काही हमरीतुमरीवरती जे काही राजकारण आलंय, एकमेकांना मारहाणीपर्यंत सगळे जात आहेत, तर याच्यावरून अवधूत वाघांनी चांगलाच समाचार घेतलाय शिवसेनेच्या नेत्यांचा. काल सुद्धा निलेश राणे एका उमेदवाराच्या घरामध्ये जातात, झाडाझडती घेतात. भाजपचा उमेदवार आहे तो, त्याच्या घरी जाऊन ते झाडाझडती घेतात, पैसे वाटल्याचा आरोप करतात निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन. असं कुठल्या तत्वामध्ये बसतं असं अवधूत वाघ म्हणतात? उमेदवार नाहीये, कार्यकर्ता आहे. अवधूत वाघ हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हम्म. आता बेंबीच्या देठापासून जे काही ओरडून ओरडून सांगत होते, सर्वप्रथम त्यांच्या या वक्तव्यांचा मी इथे धिक्कार करतो, निषेध करतो. दुसरी गोष्ट, एखाद्या आमदाराच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये जर असं काही भ्रष्टाचाराचं प्रकरण आढळून आलं तर त्याचं पहिलं कर्तव्य असतं की तिकडे धावून जाणं आणि तो प्रकार कसा थांबवता येईल तो थांबवण्याकरता प्रयत्न करावात. आणि त्यानुसारच त्या आमदारांनी तो प्रकार केलेला आहे. तेव्हा त्याच्या जाण्याच्या अगोदर परमिशन घेतली पाहिजे होती, हे केलं होतं, ते केलं पाहिजे होतं. हे जे काही आरोप आता करतायत ना, हे फक्त ते आता त्यांनी जे काही कृत्य केलं असेल त्यामुळे त्यांच्या ते हृदयाला भिडत आहे आणि म्हणून त्याच्यावरती पांघरून घालण्याकरता कदाचित भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते एवढा मोठा आरोप करत असतील, हेच माझं स्पष्टपणे सांगणं आहे. बरं, माझा मगाशी अनावधानानं उमेदवार असा उल्लेख झाला, मी त्याबद्दल माफी मागतो अवधूतजी. कार्यकर्त्याच्या घरी ते निलेश राणे गेले होते. आता अरुण सावंतांनी आता सगळं तुम्हाला तुमच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. आपण कसं पाहता येत सगळ्याकडे? मी काय म्हणतो की पैसे वाटून मालवणमध्ये जर निवडणूक जिंकता येत असेल तर निलेश राणे हे पैसे वाटून आमदार झाले का, हा माझा पहिला प्रश्न आहे. निलेश राणे तिकडे जिंकले ना, त्यांचा कणकवली मालवण हा मतदारसंघ होता ना, मग यामध्ये ते आमदार झाले ना, मग या मतदारसंघामध्ये ते आमदार झाले, ते पैसे वाटून झाले का? पैसे वाटून निवडणूक जिंकता येते का, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ना. आणि ज्यावेळी ते हरले लोकसभेला त्यावेळी त्यांनी पैसे वाटले नाहीत म्हणून ते हरले का, हा पण माझा प्रश्न आहे. त्यामुळे पैसे वाटून निवडणूक जिंकता येते आणि पैसे न वाटता निवडणूक हरते, याच्यावर ज्या लोकांचा ठाम विश्वास आहे अशा लोकांच्याच मनामध्ये हे प्रश्न येणार. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला हे ठीक आहे, अरुण सावंत म्हणतात की एखाद्या ठिकाणी काहीतरी गैरव्यवहार होतोय. अरे गैरव्यवहार झालाच नाही. माझ्या घरामध्ये असलेले पैसे आहेत, माझ्या घरात असलेले माझे व्यावसायिक पैसे, याच्यावर तुम्ही गैरव्यवहाराचा आरोप करता. माझ्या घरामध्ये अरुण सावंतांच्या घरामध्ये 10,000 रुपये पण नाहीयेत का? मग ते 10,000 रुपये आणि 25 लाख रुपये यात फरक काय? तुमच्या घरामध्ये 5,000 रुपये नसतात का? घरामध्ये कॅश ठेवणं हा गुन्हा कुठे आहे मला सांगा ना. कुठच्या इंडियन पिनल कोड मध्ये आपल्या घरामध्ये पैसे असणं हा गुन्हा आहे? मी राजकारण सोडून देतो, पैसे असणं हा गुन्हा आहे कसा सांगा मला? घरामध्ये पैसे असणं कसा गुन्हा आहे? काही बोलायचं म्हणजे स्वतः, म्हणजे कसं आहे माहितीये का, थोडक्यात
निलेश राणे हे भस्मासुराचे नवे अवतार आहेत. काँग्रेसमध्ये असताना काका कुडाळकर सारख्या त्यांच्याच पक्षातल्या एका कार्यकर्त्याच्या तोंडात त्यांनी मारलेल्या बर. भर सभेमध्ये एवढा मगरूर नेता आहे हा. बर. आज ज्यांच्या जीवावर हे आमदार झालेले आहेत, अवधूतजी या सगळ्या ज्यांच्या- पार्श्वभूमीवरती आता तुम्ही तुमचं म्हणणं व्यवस्थित मांडलंय. मी एक छोटीशी प्रतिक्रिया अरुण सावंतांकडून घेणार आहे. अरुणजी, तुम्ही चर्चेमध्ये येण्यापूर्वी अवधूत वाघ असं म्हणाले होते, आत्ताच्या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या तेव्हा निलेश राणे हे युतीच्या याच्यावरतीच निवडून आले. त्यांनी तेव्हा तर पैसा नाही वापरला. म्हणजे तेव्हा जर भाजपची तेव्हा तुम्हाला मदत लागते आणि जर आता जर या सगळ्या गोष्टींमधून जर तुम्हाला स्थानिक लेवलला जर भाजपची मदत नको असेल तर मग अशा पद्धतीचं राजकारण करायचं कितपत योग्य आहे? पहा, अवधूत वाघ यांना मी एक उदाहरण देईन. म्हणजे जे काही ते मगासपासून बोलत होते किंवा आरोप करत होते ते स्पष्ट होतील या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. बर. आपणास वसई विरारचं उदाहरण कदाचित आठवत असेल. यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी तिथे काय प्रताप केले होते, तेव्हा ते काय वाटत होते आणि कसे पकडले गेले आणि मग नंतर तिकडच्या निवडणुका कशा जिंकल्या गेल्या, हे ताजं उदाहरण यांच्या वक्तव्यावरती मला देता येईल. दुसरी गोष्ट, निलेश राणे हे मगरूर आहेत, भस्मासूर आहेत वगैरे वगैरे आता हे जे काही आरोप करत आहेत, जेव्हा असं प्रकरण एखादं येतं तेव्हा ह्यांना हे सगळं आठवतं. बाकीच्या वेळेस ते चांगले असतात, बाकीच्या वेळेस ते अगदी धुतल्या तांदळासारखे असतात. तेव्हा हा जो काही दुटप्पीपणा आहे ना, माझ्या मते महायुतीमधील नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी आपापसात नाही केला तर कदाचित येत्या काळामध्ये ही महायुती आणखी घट्ट होईल आणि चांगला रिझल्ट देता येईल. एखादं प्रकरण सापडलं म्हणून लगेच आक्रस्तावळापणा करण्याची काही गरज नाही. त्याच्यावरती थंड भाषेत सुद्धा बोलून आपल्याला आपली बाजू मांडता येऊ शकते. बर. आक्रस्ताळेपणा नको, शांततेमध्ये ही सगळी बाजू मांडता येईल असं अरुण सावंतजी म्हणतायत. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे अवधूतजी. मला तुमची प्रतिक्रिया घेण्याची इच्छा आहे पण वेळे प्रसंगी आपल्याला ही चर्चा आता इथेच थांबवावी लागते. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अरुण सावंतजी आपले सुद्धा आभार, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात.